नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो। तर बीएड कॉलेजचा ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वीचा आजचा हा आपला महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि यानंतरच तुम्ही ऑप्शन फॉर्म भरा, जेणेकरून तुमच्या मनातील सर्व शंका आणि जर काय अडचणी असतील त्या दूर होतील। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आजपासून 15 तारखेपासून जो ऑप्शन फॉर्म आहे बीएड कॅप प्रोसेसचा सुरू झालेला आहे। तर याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके कॉलेजेस आहेत तेवढे तुम्हाला कॉलेज निवडता येणार आहेत। पण तुम्हाला कॉलेजेस आणि प्रेफरन्स तर या दोन महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेऊनच ऑप्शन फॉर्म भरायचा आहे। तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये जे सब्जेक्ट घेतले त्याच्यानुसार ही मेथड तुम्हाला द्यायची आहे आणि तुम्हाला जे विषय हवे, जी मेथड हवी आहे, तर ते विषय त्या संबंधित कॉलेजमध्ये आहेत की नाही हे तुम्ही विचारू शकता। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम कॉलेज लिस्ट चेक करायची आहे। तुम्हाला जे कॉलेज सगळ्यात प्रथम हवा आहे तो तुम्हाला पहिला ऑप्शन द्यायचा आहे। तर याच्यामध्ये किती कॉलेजेस ऑप्शन देता येतील असा प्रश्न देखील विद्यार्थी विचारत आहेत। तर याच्यासाठी लिमिटेशन नाही आहे, तुम्ही सगळेच ऑप्शन देऊ शकता। पण याच्यामध्ये एक अट असते की सीईटी सेल मार्फत जर तुम्हाला पहिल्या प्रेफरन्सचं जर कॉलेज लागलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेणं कंपल्सरी असतं। जर तुम्ही पहिल्या प्रेफरन्समध्ये जर ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही संपूर्ण कॅप प्रोसेसपासून बाद होता आणि सगळ्यात शेवटचा जो इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड आहे यासाठी तुम्ही पात्र ठरता। म्हणजेच लक्षात घ्या की पहिला प्रेफरन्स जो तुम्ही टाकणार आहात, जे तुम्हाला कॉलेज हवं आहे तोच तुम्हाला पहिला प्रेफरन्स टाकायचा आहे। जर इतरचे तुम्हाला प्रेफरन्स लागले तर तुम्ही ते होल्डवर ठेवून दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडसाठी जाऊ शकता। तर याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की तुम्हाला जे कॉलेज आहे ते पहिल्या प्रेफरन्सला टाका आणि इतर ऑप्शन आहे ते तुम्हाला कुठल्याही क्रमांकानुसार टाकले तरी चालणार आहेत। कारण का पहिला प्रेफरन्स जर नाही झाला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल आणि तुम्ही अपात्र ठरणार आहात। इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडसाठीच फक्त पात्र असणार आहेत। बाकी सर्व जर तुम्ही दुसऱ्या प्रेफरन्सचं जर तुम्हाला कॉलेज लागलं तर तुम्ही होल्डवर ठेवू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। तुमचं ते कॉलेज होल्डवरती राहील आणि ज्यावेळी दुसरा जो कॅप राऊंड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीचे कॉलेज मिळाले नाहीत तर तुम्हाला जे पहिल्या राऊंडला तुम्ही होल्डवर कॉलेज ठेवलं आहे ते देखील तुम्हाला घेता येणार आहे। तर अशी ही कॅप प्रोसेस आहे आणि हा कॅपचा नियम आहे। त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात घेऊनच तुम्हाला कॉलेज द्यायचे आहेत आणि मेथडच्या अनुसार हे तुम्हाला कॉलेज द्यायचे आहेत। तर अशा प्रकारे सर्वांनी काळजीपूर्वक समजूनच तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे आणि याचबरोबर 15 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत कॅप प्रोसेसची जी शेड्यूल आहे तर याच्यामध्ये ही प्रोसेस चालणार आहे आणि त्याच्यानंतर जे काय अलॉटमेंट आहे, तुम्हाला कुठलं कॉलेज लागणार आहे त्याची प्रोसेस पुढे असणार आहे। तर या संदर्भात वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे। तर कॅप प्रोसेसचा जो फॉर्म भरण्यापूर्वी आपला हा माहितीपर व्हिडिओ नक्की पहा। याचबरोबर तुमच्या काय शंका असतील तर आपले व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप दिलेले आहेत किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। तुमच्या प्रत्येक शंकाचं समाधान आपल्यामार्फत दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।